हॅलो गाईज, तर तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे 2 दिवसाचा व्लॉग. तर तुम्हाला सगळी फन मजा सगळं बघायला मिळणार आहे आमच्या कॉलेजचं आणि थोडा ट्रॅव्हल व्लॉगसुद्धा. सो तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. यस मॅम. असं कसं येऊ? शूट करते मॅम. तर आमची अदिती पंडित आता इलस्ट्रेशनचे सगळे जे काही सबमिशन होते ते तिने आता काढले आहेत बिकॉज ओके. आणि आता ती प्रिपरेशन करत असेल आगास. आता आगासाठी कोणते डिझाईन्स काढावे लागतील याचा विचार करत असेल. पुढे काय ते ओके. इथे आम्ही ते आतापर्यंत केलेल्या सगळ्या सबमिशन्स आहेत, तुम्ही एकदा बघू शकता. मुलांचं हार्डवर्क गेल्या सेमिस्टरपासून डे नाईट काम केलेलं आहे. चला माझं स्टँड पहिला माझा दुसरा आहे कोणतरी व्लॉग नावच नाही. काय करू माहिती वासू आणि असा वेगळा ठेवून नंतर एकत्र ठेवूया. बस झालं. तर गाईज आम्ही इथे बसलोय. हो, आणि इकडे आमचे फॅकल्टी डिस्कशन चालू आहे. तर तिकडे त्यांचं आम्ही ह्या सगळ्या फोनवर आहे दोघी. मी पण आहे थोडी. अपेक्षा इकडे आहे अजून. आमचं सगळं इथलं सगळं काढून टाकलं आम्ही. हे याच्यातले कपडे घेतलेले आहेत. घेतले तुझं हा असं सगळं आहे. चलो गाइस, अभी आता मी आता घरी. बाय बोल. ये बाय अदिती. बाय बाय. काळजी घे. होय होय. झोप. चला सर, बाय. येते मी. भेटू उद्या. हो, आता आमचं काय लवकर लवकर जायचं. बाय. सो माझा बॉल गाऊन आणि सगळं घेऊन चालले आहे. उद्या भेटू. चला नंतर भेटते तुम्हाला. सॉरी गाईज, घरी आल्यानंतर मी काही शूट केलं नाही. घरी आल्यानंतर मी जेवले, थोडे ट्रायल केले, जे ड्रेस आणले होते ते, आणि मग झोपले मी संध्याकाळी. सो मी काही शूट केलं नाही आणि आज काही असं घडलं पण नाही आहे. तर आमच्या कॉलेजचं टायमिंग चेंज झालं आहे 3rd इयरचा. आता ह्या सेमला मागच्या वर्षीच्या म्हणजे आमच्या सिनियर होते त्यांचा पण झाला होता. तर आमचा पण चेंज झाला आहे. 12 वाजता कॉलेजला जायचं आहे, त्यानंतर आमचं कॉलेज असणार आहे. तर आता बसले मी माझं ऑर्डरचं काम करत आणि मूवी बघत, कारण की ऑर्डरचं काम आरंभमध्ये राहिलं होतं आणि मला ते द्यायचं आहे लवकर. तर खूपच मी वेट करून घेतलं आहे त्या कस्टमरकडनं. खूप त्यांना वेट करायला लावलं आहे मी. तर आता मी नक्कीच ते करून देईन कंप्लीट लवकर. अजून एक आहे काम, तेही करायचं आहे. तर असं आहे सगळं. तर आता हा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू ऑब्व्हियसली करणार आहे. सगळं आरंभाचं आम्ही सगळं काढत होतो ते तुम्ही तर बघितलातच. आणि समीक्षा व्हिडिओ करत होती, तर समीक्षासुद्धा थोडंसं ती बोलते आहे माझ्याऐवजी. तिला आवडतं असं, तर ती करत होती. तर आता गाईज उद्या भेटू. बाय बाय. गाईज आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे यांच्या WWE फाईटने. बघा कशी फाईट चालू आहे. आता कोण जिंकतं हेही बघूया आपण. आमचं बबली की आमचं पांडू. कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार. हे फाईटच थांबली आमची. व्हिडिओ करायला लागले पण फाईट थांबली. माझ्या हातात नाही, त्याच्यावर मारायचं. डू फाईट फाईट कर फाईट कर. अरे कर. आता व्हिडिओ थांबवला ना की बघा करतील फाईट. चला परत सुरू झालेली आहे यांची फाईट. आता बघू बबली जिंकते की पांडू. कम ऑन बबली कम ऑन. त्यांची आई आलेली आहे इथे. जाई तू नको मध्ये, त्यांची मस्ती चालू दे जरा. तू आलंस की तुझ्याकडे येतात ती. नाही पांड्या रणांगण सोडून गेलेला आहे आपल्या आईकडे. आणि बबली जिंकलं की काय म्हणू शकत नाही, कारण की समोरचा मॅचच सोडून गेला आहे. प्रयत्नच केले नाहीत आम्ही.
आमचे बबलू विन ए कोचला काय मारतस? चला, अशा प्रकारे यांची फाईट आजची थांबलेली आहे. थोड्या वेळाने परत चालू होतील. तर मी माझी कामं करायला जाते. तर आत्ता काहीच आमचं कॉलेज लेट आहे. बाकीचे कामं करूया. मला बरं पडलं आहे कॉलेज लेट थोडं असल्यामुळे ऑर्डरचं काम पण करता येईल आणि जरा थोडंसं आपलं काम करायला मिळालं. मग संध्याकाळी असं लोड पडत नाही कामाचा ऑर्डरच्या. तर आता ऑर्डरचं काम करते, नाश्ता करते, थोड्या वेळ मग जाईन कॉलेजला. 11:30ला निघीन. काय हॅलो गाईज, तर आता 11 वाजलेत. थोड्या वेळानं 11:15पर्यंत मी जाणार आणि माझी तयारी करणार, जेवणार आणि मग कॉलेजला जाणार. तर आत्ता मी हा टॉप करते एम्ब्रॉयडरी आणि मूवी पण बघते थोडा वेळ. सो ते काम झालं की जाणार. संध्याकाळी परत बाकीची कामं करणार ही. सो तुम्हाला भेटते नंतर. तर सेजूने केला आहे हा ड्रेस. म्हणजे ऑलरेडी होता आय थिंक ड्रेस. त्याच्यावर तिने डिझाईन केलं आहे, प्लेन होतं म्हणून. खूप मस्त वाटते सेजू. संतू बघता कसा. त्यानंतर त्यांचं इथे काहीतरी डिस्कशन चालू आहे. इथे अपेक्षा आहे, ती काहीतरी करते. काय करते? हां, इलास्ट्रेशन शिकते, मेन्सची क्रोकी. तर असं सगळं चालू आहे. बाकी आमचा सेटअप इथे झालेला आहे. तिचे पडदे काढायचे तर काढून घेऊया. हे झाले. आता तुम्हाला नंतर भेटते. तर गाईज, आम्ही करत होतो इथे आत्ता डिस्कशन. रेंज कलेक्शन आम्हाला टॉपिक आहे आत्ताच्या सेमला, लास्ट सेमला. तर सरांना बोलवलं आहे बाहेर म्हणून सर तिकडे गेलेत. आम्ही आहोत. ही डबा खाते, हिला भूक लागली म्हणून मी जेवून आले घरून. तर असं सगळं आहे. बघू आता. स्केल कोणी काढली माझी? ती इथेच होती स्केल की मी काढली? इथंच होती. हां, तू काढलंस ना आता. तेच म्हटलं, माझ्या स्केल मलाच माहीत नाही कुठे कुठे असते. त्या आरंभ तर कुठे होते तेच माहीत मी नाही. इथं बघितलेलं तुझी म्हणजे आधी तिने ठेवून गेला. मी घेऊन गेले. हर्षा तर बघू आता सर आले की पुढचं डिस्कशन करू. सुई नाही, सुई तुटली आहे ती. आम्ही किती दिवसापासून मागतोय, देत नाही. सर तेच सांगते सुई. अशी मी हेच बोंबलले सर, सुई करून. तर सुई कोण देतच नव्हतं. आणि त्या मी चुकीच्या दिवशी बोंबलत होते, ती गोष्ट वेगळी. आरंभाला कोण देणार होतं सुई मला. सो हा आमचा डिस्प्ले इथे लागलेला आहे. आता तो लटकतोय. कुठले हे काय बसले असं आहे. फर्स्ट इयरने पाटिक केले ते तुम्ही बघायला जाते. मस्त झालंय मॅम. मस्त झालंय ग, मस्त झालंय. हे काढणार ना वॅक्स? हा मस्त झालंय, मस्त. खूप चांगलं केलं या अड्डांनी बाटिक. तुम्ही केलेला बाटिक? मी पण नाही केलेलं. त्यांचं बाटिक बघ. मेणबत्तीचं काय केलं? त्यात बाटिक आम्ही बघून गेलोय मग बाहेर सुकत घातलेलाच होता. पण त्याचं ना चांगलं आलंय. आमचा ट्राय झाला नाही. असू दे, मी तुम्हाला नंतर भेटे. जरा सरांचं काम करायचं, एडिट करायचं, ते करून मला भेटते. ज्यांचं एडिटिंगचं काम करते ते सरच गायब असत. मला कळतच नाही त्यांचं कसं एडिट करायचं. सर एडिट करायचं कसं करते सांगा. काही झोल नाही. संपला विषय. संपला विषय. दोन दिवस माझी किती माझी दीड झाली काय? दीड. आणि हा हो आई काय? हा आई तू हो आईच्या हिशोबात सर म्हणते पोरं दडातली. अगो तुझे स्लीव्स बाजू करू गो. संपला विषय. संपला विषय. माप द्यायला
जास्त आपण पेपर घ्यायचे नाही. मी काल फोन लावला, आज परत फोन लावायला सांगायचं इकडेच यायचं काम करून असं बोलतो. कारण जरी आपण एक संतोषी खरं काय तुझं काय बिग बॉस वाले आधीच राडा घालतात ना. थांबा जरा सर काहीतरी काम करतात. आठवलं त्या दिवशीचं तुम्ही रिव्ह्यू घेत होता सगळ्यांचे तेव्हा मला सांगायला आलेलास. सांग तुम्ही आधी हस नंतर बोल. बाईट्स मी जेन्युअनली प्रश्न त्यांना विचारते पण जिरी सांगतात मी त्यांना काय विचारलं सांगा की ते मला विचार सांगतात की मी जाऊन बाहेर घेतोय आणि माझे एक्सप्रेशन म्हणाले ना कोणाचे त्यांना वाटलं की मी त्या अर्थी बोलते की कोणाचे. हो ते पण आले म्हटलं सर तुम्ही वेगळं समजताय मी तुम्हाला विचारते तुम्ही रिव्ह्यू कोणाच जाऊन घेताय. नंतर अरे म्हटलं तिच्यासमोर काय बोलायची हीच नाही म्हणतात आणि वर कायच बोलले नाही. तर गाईज आम्ही आता जातोय परत लांजाला. थोडं काम आहे आमचं घराचं चालू आहे ना त्यासाठीच. मला माहीत नाही म्हणजे रत्नागिरीत केळवलीला तर बघू कधी येत आहेत ते जाणं भेटते तुम्हाला नंतर. आता मी थांबलेलो आहोत जरा बाबांना चहा प्यायचा आहे. त्यानंतर मग लांजात थोडंसं काम आहे गावाला जात नाही मी तर थोडा वेळ असे थांबलो आहे. त्यानंतर मी जाणार पुढचा आमचा प्रवास परत चालू करणार. भेटूया नंतर. सो गाईज वी आर रिच्ड आवर डेस्टिनेशन नाव आणि आता आम्ही इथे सगळं बघतोय काय काय तुम्हाला दाखवते. पण जरा सरांचं कामही आहे माझ्याकडे एडिट करायचं आहे. एक सरांची ऑर्डर आहे त्याचं सो ते एडिट करून तुम्हाला भेटतं. कारण सकाळी करून दिलं होतं पण चेंजेस करायचे होते थोडे परत सो ते करून तुम्हाला भेटते. सो लादी घरासाठी कुठली घ्यायची ते ठरतंय. गावच्या घरासाठी सो ते चालू आहे. गाईज आता आमच्यातला डिझायनर इथे येऊन पण काही जात नाही. तर हे टेक्स्चर मला खूप आवडलं आहे. मस्त टेक्स्चर आहे बघा. काम कसलं आहे आणि फॅशन डिझायनर बघा. डिझायनर कुठलाही असतला हे असं काही दिसलं की तो असा पहिला हात लावून बघणारच. टेक्स्चर तर एक नंबर आहे याचं. मला जाम आवडलं आहे. हे आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो आमच्या याच्यात सुद्धा. असं सगळं आहे. एक एक मस्त मस्त आहे. तो टेक्स्चर भारी होता. थिंक हाही टेक्स्चर चांगला आहे. बट आय लव इट. लव दिस. असं आहे. सरांना एडिट करून दिला व्हिडिओ. आता असे एक्सप्लोअर करते. आमच्या सिलेक्ट तर झाल्या आहेत कुठल्या घेतल्या आहेत त्या. सो डिझाईन बघा एकदम मिनिमल आहे काय नाही. सो भेटू आता नंतर. हॅलो गाईज. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करा कसा वाटला आजचा व्लॉग आणि सपोर्ट मी. थँक्यू. बाय.